प्रतीक्षा's कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत, रसदार आणि खवय्यांच्या आवडीचं मटण, अगदी हॉटेल स्टाईलमध्ये पण घरच्या घरी। आणि या रेसिपी तुम्हाला सांगणार आहे खास मटण मऊ आणि रसदार कसं करायचं, तेही अगदी सोप्या पद्धतीने। तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया। अशा प्रकारे मी मटण घेतलं आहे। हे मटण आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। अर्धा किलो मटणासाठी मी 3 मोठे कांदे घेतले आहेत। हे कांदे आपल्याला उभे कापून घ्यायचे आहेत। ज्याप्रमाणे मटण कोरमा असतो त्याचप्रमाणे आपण मटणाचा झणझणीत रस्सा बनवणार आहोत। तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये उभा कापलेला कांदा टाकायचा आहे। जोपर्यंत कांदा लाल होत नाही, काळसर रंगाचा होत नाही, तोपर्यंत हाय फ्लेमवर कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे। हा कांदा आपण वाटून घेणार आहोत। तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करा आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या। आपल्याला अद्रक, लसूण याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि खडे मसाले घ्यायचे आहेत। खडे मसाल्यामध्ये मी दालचिनी, लवंग आणि मिरी घेतली आहे आणि 1 ते 2 हिरवी वेलची घेतली आहे। हे खडे मसाले आपण फोडणीसाठी टाकणार आहोत। तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग आता बदलत चाललेला आहे। अजून योग्य प्रकारे कांदा आपला तळून झालेला नाही। पुन्हा हाय फ्लेमवर आपण कांदा छान परतून घेणार आहोत। हा कांदा आपल्या मटणाला देणार आहे एक मस्त खोल चव आणि घट्टसरपणा। कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। मध्यम आचेवर किंवा हाय फ्लेमवर परतायचा आहे, म्हणजे त्याचा खरपूस वास यायला लागेल आणि रंगही हलकासा सोनेरी येईल। कांदा व्यवस्थित आपला परतून झाला आहे। आपण कांदा काढून घेतला आहे, थंड करण्यासाठी ठेवायचा आहे। त्याच तेलामध्ये आपल्याला जे आपण खडे मसाले घेतले होते ते टाकायचे आहेत। त्याच्यात तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही खडे मसाले वापरू शकता। खडे मसाले टाकल्यामुळे मटणाला एक वेगळा स्वाद येतो आणि मस्त झणझणीतपणा येतो। आता गरम तेलामध्ये आपण मटण टाकून घेणार आहोत। मटण व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता मटण आपण तेलात मस्त परतून घेतोय, त्यामुळे मटणाचा कच्चेपणा निघून जाईल आणि त्यात मसाल्याचा स्वाद मुरायला सुरुवात होईल। हाय फ्लेमवर छान आपण मटण परतून घेणार आहोत। मटण नीट परतायचं, म्हणजे त्याचा रस आतमध्ये राहतो आणि बाहेरून हलकसं कुरकुरीत असं टेक्स्चर येते। हे मटण परतताना जो आवाज येतो ना चुर, तो ऐकूनच भूक लागते। आता मटणामध्ये जी आपण तयार केलेली पेस्ट होती अद्रक लसूणची, ती टाकून घ्यायची आहे आणि पेस्टचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत हाय फ्लेमवर व्यवस्थित आपण एकजीव करून घेणार आहोत। मटण तेलात हलकसं सोनेरी होत चाललंय आणि वास तर भन्नाट येतोय। हाच तो स्टेज जिथे मटण चवदार बनायला लागतं। आता मटण लवकर शिजण्यासाठी मी तुम्हाला सांगते, मटण तेल आणि मसाल्यामध्ये हलकसं परतल्यावर, म्हणजेच तेल आणि खडे मसाल्यामध्ये हलकसं परतून घेतल्यावर त्याचं फायबर थोडं सॉफ्ट होते आणि ते लवकर शिजते। मटणाला तुम्ही असं व्यवस्थित 5 मिनिटं तळून घेतल्यामुळे एकदम मटण व्यवस्थित लवकर शिजण्यास मदत होते। आता आपल्याला त्याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत। मी 1 चमचा हळद टाकली आहे, घरगुती आगरी कोळी मसाला टाकला आहे आणि एव्हरेस्टचा आपण मटण मसाला टाकणार आहोत। त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आवडीचा तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता। मटण मस्त आपण तेलामध्ये परतलं आहे। आवाज आणि वास दोन्ही जबरदस्त। मटणाचं परतणं मसाले मुरवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। तुमच्याकडे जर काही वेगळी पद्धत असेल मटण शिजवण्याची तर ती तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्यवस्थित छान आपण मसाला त्या मटणामध्ये एकजीव करून घेतला आहे आणि रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे हे मटण। आता आपल्याला त्याच्यामध्ये फेटलेलं दही टाकायचं आहे आणि 1 मोठा ग्लास आपण पाणी टाकणार आहोत। व्यवस्थित छान आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे। दही टाकल्यामुळे एक वेगळी चव येते मटणाला। अशा प्रकारे तुम्ही मटण बनवून बघा, खूप भन्नाट लागते। तेच मटणाच्या प्रकार खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर मी माझ्या चॅनलवर मटणाचे वेगवेगळे प्रकार दाखवलेले आहेत, ते तुम्ही करू शकता।
मटण नीट शिजवणं सर्वात महत्त्वाचं. ते मसाल्यांना घट्ट करून घेते आणि रश्श्याला एक वेगळी चव येते. मस्त उकळी आली आहे, बघू शकता. आता आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण कांद्याची पेस्ट बनवली होती ती टाकायची आहे. पुन्हा छान आपण एकजीव करून घेणार आहोत. कसा रंग बदलतोय मटणाचा, हाच तो मस्त टप्पा आहे. तुमच्याकडे जर पाहुणे आले असतील तर तेव्हा तुम्ही ही मटणाची रेसिपी जरूर ट्राय करा. हे गरमागरम मटण वाढा भाकरी पोळी जीरा राईस बरोबर आणि पाहुण्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघा. ही मटणाची अशी रेसिपी आहे की जी एकदा चाखली की चव विसरणं अशक्य. छान आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकून पुन्हा छान आपण मिक्स करून घेतलं. आता तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. तुम्ही जर भाताबरोबर खाणार असाल तर थोडा रस्सा वाढवा आणि तांदळाच्या भाकरीसोबत खाणार असाल तर अशाच प्रकारे तुम्ही मटण ठेवू शकता. हे बघा, मसाल्याचा रंग, वास आणि मटण ही चव तुम्हाला कुठल्याही हॉटेलला सापडणार नाही. व्यवस्थित चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आहे. पुन्हा छान आपण एकजीव करून घेतला आहे. रस्सा इतका भरदार आणि झणझणीत होतोय की तुम्ही भाकरी मागून मागून खाल. आपल्याला मटण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे, बघू शकता. 50% मटण आपलं शिजलं आहे. मस्त रंग आलाय मटणाला. आता आपल्याला 20 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे. 20 मिनिटांनंतर आपण झाकण काढलं आहे. मस्त उकळी आली आहे रश्श्याला, बघू शकता. जेवढं तुम्ही मटण व्यवस्थित शिजवाल त्याची चव तेवढी दुप्पट होत जाईल. म्हणून मटणाच्या रेसिपीमध्ये मटण शिजवणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं असते. पुन्हा आपल्याला 5 ते 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून व्यवस्थित मटण शिजवून घ्यायचं आहे. मी 10 मिनिटांनंतर झाकण काढलं आहे. गरमागरम मटण रस्सा खाण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. आणि हे मटण तुम्ही तांदळाची भाकरी, चपाती, गरमागरम जीरा राईस सोबत खा, खूप भारी लागते. आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा.